माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्कूलच्या टिफिनच्या 2 रेसिपी दाखवणार आहे. तर त्या रेसिपी तुम्ही पूर्ण पहा. 2 रेसिपी आहे, अंडा ब्रेड पकोडा आणि मुगाचे डोसे आणि माझं मार्केटिंग आणि डेली रुटीन. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर एक लाईक आणि कमेंट करून जावा. तर चला मग. पहाटे नेहमीच्या सवयीप्रमाणे मी 5:30 वाजता उठली. तेव्हा विंडोजमधून बाहेर पाहिलं तर छानसं असं वातावरण पहाटेचं वाटत होतं. तर मी छोटीशी क्लिप इथे काढली आहे, तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पहाटेचं वातावरण. तुम्हीही लवकर उठत जा. चला मग रेसिपीला स्टार्ट करूया आपण. तर इथे मी एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये मी एक एक करून अंडा फोडत आहे. खलबत्त्याचा वापर करत आहे फोडण्यासाठी. का विचाराल, तर खलबत्त्याने अंडी पटकन फुटली जातात, त्यासाठी मी खलबत्त्याचा वापर अंडा फोडताना नेहमी करते. तर अशा प्रकारे मी 4 अंडी फोडून घेतली आहे. स्कूलला टिफिनला देण्यासाठी खूप इझी आणि सोपी पद्धत आहे ही. झटकन आणि पटकन होणारी ब्रेड एक पकोडा. तर यामध्ये मी 2 चमच मसाला टाकत आहे आणि चवीपुरता तिखट मसाला घेतला आहे. मसाल्याचा वापर जास्त करू नका आणि थोडंसं मिठाचा वापर करणार आहे चवीपुरतं. तर स्कूलच्या टिफिनला देण्यासाठी मी ही रेसिपी करत आहे, दाखवत आहे तुम्हाला. आणि टिफिनही फिनिश होतो. तर तुम्हीही करून पहा. तुमच्या मुलांना देण्यासाठी स्कूलच्या टिफिनला ब्रेड एक पकोडा पौष्टिक आणि छान आहे. टिफिनही फिनिश होतो. तर इथे मी गॅस ऑन करत आहे आणि एक एक अंडा जो फोडला होता आणि जे मसाल्याचा वापर केला होता, तिखट मसाला आणि मिठाचा जो वापर केला होता, तो मी याच्यामध्ये एकजीव करत आहे, जेणेकरून त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत. अशा प्रकारे मी मिक्स करत आहे. माझ्या तन्मयची स्कूल 6:45ची असते. मॉर्निंगला माझी घाई गडबड खूप असते. तर अशा झटकन पटकन होणाऱ्या मी टिफिन त्याला देत असते. तर इथे बघा मी एक जीव करत आहे. त्याच्या गाठी कुठे राहिल्या असतील तर त्या मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. आता इथे एक जीव झालेला आहे. तर तुम्हीही करून पहा. ही रेसिपी छान आहे. आता ह्याच्यामध्ये इथे मी गॅस ऑन केली आहे आणि एक पॅन ठेवला आहे आणि प्लेटीमध्ये तुम्ही पाहत असाल की मिश्रण आपण बघा अंड्याचं मिक्स केलं होतं मीठ मसाला टाकून ते. आणि पॅनमध्ये ऑइल टाकलं आहे 1 चमच आणि मी पॅनमध्ये ऑइल पसरवत आहे, जेणेकरून ते सर्वीकडे लागलं पाहिजे. अशा प्रकारे मी पॅनमध्ये ऑइल पसरवलं आहे, स्प्रेड केलं आहे. तर आता बघा मी एक ब्रेड आहे ना, ते कसं मी त्या प्लेटीमध्ये असं बुडवत आहे आणि पॅनमध्ये टाकत आहे. असं एक एक करून ना मी 4 ब्रेड घेतले आहेत टिफिनला देण्यासाठी तन्मयला. तर 4ही ब्रेड मी एक एक करून टाकणार आहे. तुम्हीही तुमच्या मुलांना ही रेसिपी देऊन बघा. टिफिन परत येणार नाही, उलट ते म्हणतील किती छान रेसिपी होती मम्मा, अशीच देत जा आम्हाला. जर नॉनव्हेज स्कूलमध्ये अवेलेबल असेल तर, अलाउड असेल तर तुम्ही द्या तुमच्या मुलांना. तर बघा इथे मी 4च्या 4 ब्रेड पॅनमध्ये टाकले आहेत आणि जे भांड्यामध्ये प्लेटीमध्ये मिश्रण मिक्स होतं मसाला मीठ अंड्याचं, ते एक एक करून अंड्यावरती सोडत आहे आणि चमच्याने सुद्धा पसरवत आहे, कारण की जेणेकरून ते एका जागेवरच पडलं जातं आहे, दुसरीकडे पडलं जात नाही. तरी मी हे एक एक करून प्रत्येक ब्रेडवर अंड्याचं जे मिश्रण केलं होतं ते मी एक एक ब्रेडवर टाकत आहे, की जेणेकरून सर्व ब्रेडला ते लागलं पाहिजे. आणि मी झाले इथे 4 ब्रेड पॅनमध्ये दिसत आहेत. ते ब्रेड मी आता प्लेटाने पलटी करत आहे आणि 5 मिनटं त्याला शिजून देणार आहे. आणि कशी वाटली रेसिपी तुम्हीसुद्धा सांगा आणि तुम्हीही करा. मार्केटमध्ये आली होती कांदे बटाटे घेण्यासाठी. तर हा मी मार्केटमधला छोटासा व्ह्यू काढला आहे तुमच्याबरोबर.
हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आहे. मूग भिजत घालत आहे मी मुगाचे डोसे करण्यासाठी. 5-6 तास मूग भिजले पाहिजेत. हिरव्या मुगाचे डोसे बनवण्यासाठी काय पूर्वतयारी केली होती ते मी तुम्हाला सांगत आहे. 5 ते 6 तास हिरवे मूग भिजल्यानंतर मिक्सरला बारीक पेस्ट करायची असते. त्या हिरव्या मुगामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, बारीक रवा, चवीनुसार मीठ हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्याची एक बारीक पेस्ट करायची आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि आपल्याकडे डोस्याचा तवा असेल किंवा भिडाचा कोणता भांडा असेल त्यामध्ये डोसे छान होतात. तर ऑइल पसरवून मी घेत आहे. हा माझा भिडाचा तवा आहे. तर जेणेकरून मुगाचे डोसे चिकटू नये म्हणून मी असं करत होती. तर बघा मी इथे 1 चमचा असा टाकला आहे मुगाचा डोस्याचा 1 चमचा आणि ते असं राऊंड शेपमध्ये करत आहे. जास्त मोठे पण नाही करायचे, छोटे छोटेच करायचे जेणेकरून आपल्याला पलटी करता आले पाहिजे. तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी तुम्हीही करा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला किंवा आपली स्कूलमध्ये जातात मुले त्यांना टिफिनलाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आहे. आणि मुलांना पण पौष्टिक आहे. मोड आले असतील तर खूप बेटर करा. हा प्रत्येकाच्या घरामध्ये कोणतरी असतंच की ज्याला कडधान्य आवडत नाही. त्यांच्यासाठी ही माझ्याकडनं ही ट्रिक आहे. आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनीसुद्धा हे कडधान्य म्हणजे त्यांच्या पोटात आहारामध्ये खाण्यामध्ये असलेच पाहिजे. तर हे कडधान्य कसं माहिती आहे का, प्रोटीनयुक्त पण आहे, फायबर पण आहे आणि पौष्टिक पण आहे. आणि त्यात त्यांना मोड जर आले असतील तर खूपच बेटर आहे. तर तुम्ही असं काही ना काही करून आपल्या घरच्यांना खायला घाला. जे कडधान्य खात नाहीत त्यांच्यासाठी तर माझ्याकडनं ही एक ट्रिकच आहे. तर अशा प्रकारे मी तो डोसा पलटी केला आणि आता अशा प्रकारे मी दुसरे डोसे पण काढून घेणार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला सांगा आणि तुम्ही पण करून बघा, घरच्यांना आवडेल. पहाटेचं टाईम आहे, 6:30 ते 7चं मॉर्निंगचं टाईम आहे पहाटेचं. तर माझा मुलगा तन्मय स्कूलसाठी गेला. माझे मिस्टर त्याला सोडायला गेले. त्यानंतर मी गरम गरम चहाचा आनंद घेत विंडोजमधून बाहेर पाहत होती खिडकीमधून. तर मला असं काही व्ह्यू दिसला जो मी बघत होती. छान वाटत होतं. पक्षी आकाशात उडत होते, उंच झाडं हिरवीगार वाटत होती, ढग सफेद झाले होते, पाऊस थांबला होता आणि निसर्गाची मजाच अलग आहे. लवकर उठल्यावर हेच फायदे असतात की निसर्गामध्ये आपल्याला रमून जाता येतं, निसर्गाशी संवाद साधता येतं. पक्षी चिवचिव करत होते, कावकाव करत होते, एकमेकांशी संवाद साधत होते. कुठे काही दाणा खायला भेटतो आहे का ते शोधत होते. जेणेकरून पाऊस थांबला होता ना, तर तेही कुठे काही खाण्यासाठी शोधत होते, आकाशात उडत होते. तर अशी मजा अलगच आहे निसर्गाची. ते पहाटे जो लवकर उठतो त्यालाच मजा भेटते निसर्गाशी संवाद साधणे, निसर्गाशी बोलणे. तर मला सांगाल का तुम्ही कमेंटमध्ये की कोण कोण लवकर उठतं आणि की लवकर उठल्यावर असे निसर्गामध्ये एक प्रकारे रमून जातं. कोणी काय ॲक्टिव्हिटीज करता, तुम्ही एक्सरसाइज करता, योगा करता किंवा वॉकिंग करता. तर कमेंटमध्ये सांगा मला कोण कोण लवकर उठतं. तर असा आहे माझ्या विंडोच्या बाहेरचा व्ह्यू. बघा पक्षी किती आकाशात उडत आहेत, किती छान वाटत आहे. तर मी तेच तुम्हाला सांगा, इथे 2 हे पक्षी बघा घराच्या पत्र्यावरती बसले आहेत. ते एकमेकांशी काहीतरी संवाद साधत आहेत, काहीतरी बोलत आहेत. कसा आहेस तू, काय करतो आहेस, असं काहीतरी त्यांच्यामध्ये चाललं असेल. तर ती पण क्लिप मी व्हिडिओमध्ये काढली आहे. तर तुम्हाला माझ्या विंडोच्या बाहेरचा व्ह्यू कसा वाटला ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये. तर उठा लवकर आणि काहीतरी ॲक्टिव्हिटीज करा जेणेकरून आपलं आरोग्य स्वस्थ राहील, फिट राहील. आपण फिट तर सर्वच फिट, पैसा विसा काही नसतो. शरीर मंदिर आहे, त्याला जपा. मस्तपैकी चहा पिऊन झाल्यानंतर मी इथे माझ्या मिस्टरांच्या टिफिनची तयारी करत आहे. हिरवे मूग भिजत घातले होते, त्यातलेच थोडेसे मूग काढून मी ठेवले होते भाजीसाठी.
मोड पण सुद्धा छान आले होते त्यांना. तुमच्याशी मी पूर्ण व्हिडिओ भाजीचा शेअर केला नाही. व्हिडिओ खूप लाँग होईल आणि व्हिडिओ बघायला पण बोर वाटेल. तुमच्याकडे पण अशीच गडबड असते ना पहाटेची, मॉर्निंगला टिफिनची. प्रत्येकाच्या घरी तेच असतं. तर मला सांगायचं असं आहे की वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे, प्रत्येकीच्या पहाटेची चाहूल ही अशीच असते, गडबडच असते. याची तयारी करा, स्वतःची तयारी करा, ऑफिसला जा. हाऊसवाईफ असल्यावर दुसरी कामे पण असतात, घरातली कामे करा. कधी मोकळा श्वास घ्यायलाच भेटत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ? माझी घरातली कामे झाल्यानंतर 11-11:30ला मी बँकेत जाणार होती KYC अपडेट करण्यासाठी. तर मी हिरानंदिनी साईडला माझी ब्रँच आहे, या साईडला आली होती मी. तर हा व्ह्यू मी शेअर करत आहे तुमच्याबरोबर. मुंबईचं जीवन कसं आहे. मुंबईमध्ये खूप बिझी आहे सर्व पब्लिक. कुणालाही कुणासाठी टाईम नाही आहे. हे मी आईस्क्रीमचं दुकान दाखवत आहे, म्हणजे आजूबाजूला दुकानं आहेत ते तुमच्याशी शॉप आहेत ते मी शेअर करत आहे. मुंबईचं हे जीवन असंच आहे, ना कुणाची गडबड ना बडबड. तर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर शेअर करा. ही पहा माझी बँक. बाय बाय.